नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे शनिवार बाजार शिरूर. आणि हा महाराष्ट्रातील चांगला प्रसिद्ध बाजार आहे. या बाजारामध्ये शेळ्या, मेंढ्या, त्यांची पिल्ले, बोकड विक्रीसाठी येतात. खूप छान सुंदर टॉप क्वालिटीचे असतात आणि यांच्या सर्व किमती मित्रांनो आपण आता लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच बाजारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, लाईक करा, कमेंट करा, आपण कुठून व्हिडिओ पाहताय ते पण सांगा. तर मित्रांनो, हा बाजार दर शनिवारी सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत हा बाजार चालतो. तर खूप मोठा बाजार आहे. लांबून लांबून शेळ्या, पिल्ले विक्रीसाठी येतात आणि यांच्या आपण किमती या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस सांगत असतो. तर मित्रांनो, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला खूप छान सुंदर माहिती प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर चला मित्रांनो, तुम्हाला मी आता दाखवतो लाईव्ह बाजार शेळ्या मेंढ्यांच्या किमती. राम राम. काय किंमत सांगली? 6,000. आपले घरचेच आहे? होय. व्यापार कोणतं गाव तुमचं? होय. 6,000 किंमत. आगमन काय किंमत आहे याची का? हां, सांगायला याचे 5.5. 5.5. द्यायला तुम्हाला 4.5 शेवट. नर आहे ना? नरे, बोकडा आहे. 4ला मागा लागले. होय. 4,200 म्हणतो. नाही घ्या, 400 घ्या. जाईल तुमची इच्छा काय किंमत आहे याची? 5,000. मामा काय जोडीची किंमत सांगितली? 16,000. हा, होय. मग दिले नाही का तुम्ही? जातील. पाठी का बोकडे? पाठ बोकडे. जातील. काय किंमत आहे? 9,000 रुपये प्रत्येकी. बोकड आहेत ना सगळे? एक पाट. आहे. किती दिवसाचे आहेत? 4-5 महिने आहेत. 4-5 महिने. गाव कोणतं तुमचं? रामलिंग. मामा काय किंमत सांगितली याची? 20,000. वडून बघायचं का? नाही वडून ना काय आपला व्हिडिओ. राम शेठ, काय किंमत सांगितली? बर, सगळा ऐकला का? दिली 11.5 दिली. अरे वा. 12 बकरे राहिलेत. काय किंमत सांगली यांची? 10.5. 10.5. 9च्या दरम्यान बघतात 9च्या दरम्यान. होय. हो, थंडीमुळे कसं मटणाला मागणी जरा लय मागणी आता. आपलं दुकान चंदननगरला आपल्याला माल लागतो काही. होय. हो, अरे वा. 5 लेबर आपल्याकडे. 5 लेबर ड्रायव्हर येते. विकास सिद्धू. कैलास गावडे गोट फार्म. आम्हाला बघायला भेटेल. बघ, हा संध्याकाळी बघायला भेटेल तुम्हाला. हो, बरं एकदा घ्या ना तिकडून लांबून. घेतलाय तुमचा सगळ्यांचा आलेला आहे.
थंडीमुळे चांगलं आहे. काय घालून दिलं वगैरे कंबर घालून दिलं कैलास गोट बाप का कैलास गावडे गोट फार्म. कैलास गावडे दोन लय खराब होते दोन काय किंमत आहे भाऊ? 22 सगळ्यांचे. किती दिवसाचे आहेत? किती दिवसाचे आहेत आपले? राम राम हो. काय कड आणली काय? रात्री गाडीच होती होय. काय किंमत सांगली? काय किंमत? किंमत काय हा किंमत सांगतो त्याची 13,000 रुपये. 13,000 रुपये प्रत्येकी. 4च आणलेत का? हा 4 झाले. हा यांची 13,000 रुपये प्रत्येक किंमत आहे. मामा यांची काय किंमत सांगली? काय किंमत सांगली यांची? 25 जोडीचे. बोकडे दोन्ही पण. गाव कोणतं तुमचं? लिंबूना निमुनी. म्हणल्यावर काय काय जोडीची किंमत? काय किंमत सांगली जोडीची? 22. पाठी आहेत ना? मावशी हिची काय किंमत आहे? दिली काय? केवढ्याला? 10,000. मामा काय किंमत आहे? काय किंमत आहे? 11,000. पाच 5,000 लय मागितले तुम्ही. लय मागितले मी म्हणतोय. काय करताय चॅनल देऊ. तुम्ही बाजारमध्ये आले डिलीट कसं होईल? हा? बाबा राम राम. काय किंमत सांगितली? 2,000 शेळीची. घ्या रोख पैसे. घ्या रोख पैसे. चला. हा होय. 2,000 किंमत सांगितली. रोख पैसे घ्या. सोडा. हो घ्या पाहू ना. चला. कोणतं चॅनल आहे? मावळी जोडी. होय. खरी केवढ्याला द्यायची? 20,000. आता 2,000 म्हणले. आता गेले 20,000. हा 2,000 किंमत सांगितली. आता गेले 20,000. रामराव काय किंमत आहे? 18,000. बोकड आहे का? पाठ बोकड आहे होय. 18,000. गाव कोणतं तुमचं? रामलिंग. बाबा हिची काय किंमत आहे? 12.5. गाभण आहे काय? 2 महिन्याची गाव. मामा काय किंमत सांगितली? 14,000. 14,000. दोन्ही पाठी. अरे वा चांगल्या पाठी.
पाळा जोगत्या पाठी. कोणतं गाव तुमचं? गाव कोणतं? हिंदी हिंगणी. शेळ्या आणल्या ना तुम्ही? दिली काय? काय किंमत आहे हिची? 9.5 द्या जाऊन द्या 9.5 द्या 9.5 चांगली शेळी दूध आहे अर्धा लिटर समज 9.5 बोला काय किंमत सांगली भाऊ यांची? सांगायला 6,000 रुपये 6,000 रुपये. ह्या जोडीचं काय सांगितले? 10,500. 10,500. थंडी वाटते हो आज? थंडी वाजू हो कोण आहे मालक? काय किंमत आहे हो? 7.5. गाव कोणतं तुमचं? कामरगाव. शेळ्यांचं काय सांगितले? 12,000. काय किंमत सांगितली होय दादा? दादा किंमत काय सांगितली? किंमत काय सांगितली? हा मग घ्यायची म्हणूनच विचारतोय. हा काय सांगताय? 5 ही इकडची. गाव कोणतं तुमचं? नंबर सांगताय का? नंबर सांगताय का? जर कोणाला पाहिजे असेल तर तुमच्या फोनवर विचारून तुमच्या घरी येतील का? नाही एवढीच काय? पण समजा नाही खपली तर घरीच नेणार आहे ना. मग घरी येऊन गिरायक लागलं तर मग द्या नंबर का नको? बरं तुमची मर्जी. काय सांगितलं जोडीचं? सांगितलं 8,000. 8,000. शेळीचं काय सांगितलं? शेळीचं 9,000. गाभण आहे का खाली? दिलं काय बाबा? दिले काय दिले सगळे? नाही चालला सौदा. कितीला मागतात? कितीला मागतात? हा हा काय नाही काय नाही. मी काय करतोय दावत? तुम्ही बाजार आले म्हणून फक्त दाखवतोय. हा काय किंमत सांगितली? काय नाही करीत होले. झालं का व्यवहार? झाला असला तर सांगा केवढ्याला घेतल्यात काय दिल्यात? हा 20ला दिली काय? चांगली गेली. राम राम. शेळ्यांना काय काय किंमत सांगितली?
कडवाला कडवाला कडवाला. नमस्कार दादा, काय किंमत सांगली बोकडाची? 45. कोणती जाते? गावरानच आहे का? किती दिवसाचा आहे? 2 वर्षाचा आहे. दाती झाला असेल ना का नाही अजून? सही दाती. तुमचं गाव कोणतं? तुमचा नंबर सांगताय का? सांगा बरं. 53 परत एकदा सांगा. 53 पहा, चांगला बोकड आहे पाळण्यासाठी. जर कोणाला पाहिजे असेल तर यांनी नंबर दिलाय. जर नाही खापलं तर ते घरी नेणार आहे आणि घरी जाऊन सुद्धा कोणाला जर आवडला तर तुम्ही घेऊ शकता. त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे मी. ब्रीडिंगसाठी चांगला बोकड आहे. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.